बाजूला आहे आणि शेवटची मॅच सुरू होते. मॅचला सुरुवात. पहिला बॉल थोडीशी उसळी पाहायला मिळाली आणि पंच आमच्याकडे वळत आहेत, कळवत आहेत व्हाईट बॉल आहे. आजच्या दिवसातील हा महत्त्वपूर्ण सामना आहे. मॅच नंबर 13 लीग मॅच आणि त्यातल्या त्यात नाईट मॅच हे सगळं पाहायला मिळालं. प्रशांत गरत इन ॲक्शन. सिद्धेश चांगला बॉल टाकला, खोलवर टप्प्याचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न. सिद्धेश घोगरे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजीसाठी. चेंबूर कॅम्प परिसरातील हा गोलंदाज आहे. आज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवला आहे. आणि आजच्या दिवसात निकी बॉय संघाने केलेली कामगिरी काय जबरदस्त होती. मोठमोठ्या टीमला त्यांनी पराभूत केला. आज दुसऱ्या बाजूला ताई पॅकर टीमचा सुद्धा संघर्ष पाहायला मिळाला. परंतु जरी पराभूत झाले, लोकांची मनं जिंकून घेतली वरळीच्या माही 11 वाल्यांनी. आणि अशा आजच्या दिवसातील खूप साऱ्या आठवणी घेऊन उद्याची सुद्धा तयारी. उद्या सकाळी 8:30चं रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिली मॅच चालू होईल, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे, कारण उद्या 14 मॅच आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जरूर गेलेला आहे. एक धाव तिकडे मिळेल. वेगवान गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी आतापर्यंत ते करतायत. सिद्धेश घोगरे समोर धडाकेबाज प्रशांत समोरच्या दिशेने खेळलाय, काय मारलाय आणि बॉल गेलाय. मात्रेंच्या महाराजाची तयारी कशी झाली आहे, कुठपर्यंत आली पाहिला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने काय फोर्स केला. गती कमी केली, यावेळेला गती कमी केली. बॉल पुढे टाकला, गती कमी केली आणि त्याचा अंदाज नाही आलाय. प्रशांत यांना डॉट बॉल. 5 षटकार षटकार खात नाही असा बॉलर नाही, परंतु त्याच्यातून सुधारणा करणं गरजेचं आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 13वा. निकी बॉयज डोंगरी विरुद्ध ताई पॅकर प्रभादेवी पालघर असा असणारा हा सामना आपल्या भेटीला आलाय. वेगवान बॉल पाठीमागे जातोय, अगदी वेगात गेला बॅटची कडा घेऊन. तोपर्यंत 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 10 वर. 4 ओव्हरची असणारी मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅचची सुद्धा एक वेगळी मजा आहे. तुम्ही श्रीवर्धन परिसरात गेला तर 4 ओव्हरच्याच मॅच तुम्हाला पाहायला मिळणार. आणि माझ्या मते आत्ता सांगतोय, कारण तुम्ही पहिल्या जुन्या काळात श्रीवर्धनला भरपूर मॅच खेळल्यात. वेग वाढवण्याचा हो हो हो, काळजी देखील घ्या. एका बॉलवर किती काही घटना घडल्या त्या या ठिकाणी पाहायला मिळतात. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. धावसंख्या 11 वर. या मैदानात जो बॉलर 10 किंवा 10 पेक्षा आतमधली ओव्हर टाकेल तो चांगला बॉलर, असंच म्हणावं लागेल.
कडक चांगला फटका खेळलाय. बॉलला कव्हरची दिशा दिली. 2 धावा तिकडे मिळतात. धावसंख्या झाली आहे 13. असलम सर आवर्जून सांगावं लागेल बॉलरचं सुद्धा काय लाईफ असतं ना. बॅटर 4 मॅचमध्ये रन नाही करू देत, 5व्या मॅचला 50 करू देत, त्याला डोक्यावर घेतलं जातं. बॉलरने 4 मॅचला चांगली बॉलिंग टाकू देत, एका मॅचला त्याला मार पडू देत. बरीचशी बॉलिंग खायला लागतात त्या बॉलरला. परंतु मॅच जसा बॅटर जिंकून देतो ना तेवढासा बॉलर सुद्धा देतो. आजही तेच 4 बॉलर पहिले शोधले जातात. 4 बॉलर जमतायत का पहिलं पाहावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 13 धावा धावफलकावर आहेत. मंचावर दिग्गज आहेत आणि त्याच्यामुळे काही जुने किस्से देखील या ठिकाणी त्याच्या आठवणी. मग असलम सर राज कपूर मेमोरियल ट्रॉफी म्हणा, बादल बिजली बरखा म्हणा, या सगळ्या आठवणी त्या काळातील. आणि मग त्याला उजळा इकडे देतोय. घाटकोपरचे जतन ठक्कर येतात बॉलिंगसाठी. आणि दुसऱ्या बाजूला पालघर आरणाळ्याचे स्टार प्रशांत घरतला आपण पाहतोय, त्यांना पाहतोय. त्यांच्या जोडीला उरण तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. अमित नाईक. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर होता, समोर ढकलण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तिकडे मिळेल. आणि जतनची सुरुवात चांगली झाली आहे. चांगला युवा गोलंदाज आहे. आणि आता जर पाहिलं तर बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत अमित नाईक, ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय. एकटघर नावाचं छोटंसं गाव आहे, त्या गावावरून येणारा हा खेळाडू. परंतु घाटकोपरचा हा युवा गोलंदाज देखील काही कमी नाही आहे. वाह, काय जबरदस्त मारलाय. जबरदस्त लांब लचक फटका मारलाय. 2 धावा मिळतील परंतु खूप लांब मारलाय. दोन धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. सोळा धावा धावफलकावर आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना सलामीची जोडी आहे ताई पॅकरच्या मैदानात. प्रशांत गरत दुसऱ्या बाजूला अमित नाईक, तर बॉलिंगसाठी जतन ठक्कर यांना आपण पाहतोय. आयोजन कमिटीने खूप सारी मेहनत घेतली आहे. जुगनू महिला ही साथ आहे या सगळ्यांची आणि त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा होत असते. मुंबईभर चर्चा होते आणि सगळे या डे नाईट टुर्नामेंटची वाट सुद्धा पाहत असतात. जतन ठक्कर. जतनचा हा बॉल पुन्हा एकदा डर्बी टॉकीज मध्ये पाठवलाय. काही दिवसांनी पिक्चर सुरू होणार आहेत. हा, माहिती चांगली न्यूज आली आहे की काही दिवसांनी डर्बी टॉकीज पुन्हा चालू होत आहे. आणि अपेक्षा करूयात हिंदी चित्रपटाबरोबर मराठी चित्रपट सुद्धा आवर्जून पाहायला मिळतील आणि मिळालेच पाहिजे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा, जिकडे अमित नाईक चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत, मोठमोठे स्ट्रोक खेळतायत. पहिल्या 3 बॉलवर जर पाहिलं तर 5 धावा खर्च केलेल्या आहेत. लांबोरचा रनअप देखील पाहायला मिळतोय जतन यांचा. समोर अमित. वेग थोडासा वाढवला परंतु वाईट बॉल घोषित केला जातोय. लेगस्टम्पच्या बाहेर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 19 धावा धाव फलकावर. वाह, जतनकडून एक चांगला बॉल पाहायला मिळतात. याच्या शोधात होते जतन. बॉलला वळवण्याचा प्रयत्न नाही करत आहेत, ते बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आणखीन एक चांगला बॉल आलेला आहे. म्हणजे या 4 बॉलमध्ये त्यांच्या 6 रन आलेले आहेत. 4 ओव्हरची असणारी महत्त्वाची मॅच आहे आपल्या भेटीला आलेली आहे. फायनलला कोण जाणार आजच कळणार आहे. सेमीफायनलची महत्त्वाची मॅच.
निकी बॉईज डोंगरी आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर प्रभादेवी. फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय, परंतु रन किती आहेत आपल्याला पाहायचं आहे यावेळेला. आणि हा बॉल सीमारेषा पार जाईल. 4 चौकार. चांगला मारला. बॉलच्या उसळीचा अंदाज घेतला, मग बॅट फिरवली आहे त्यांनी. चौकार वसूल केलाय आणि धावसंख्या आता झाली आहे ती 23. पुन्हा एकदा विकेट केला जातोय, परंतु पाहूयात किती रन असतील या वेळेला. 2 रन आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिली बॅटिंग करताना ताई पॅकर टीमची धावसंख्या झालेली आहे ती 25 झालेली आहे आणि अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये आल्या 12. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि सलामीची जोडी खूप चांगली कामगिरी करते. प्रशांत यांच्या बॅटमधून षटकार आलाय, अमित त्यांच्या बॅटमधून काही दुहेरी फटके आले आणि एक चौकारही आलेला आहे. नबील येतात बॉलिंगसाठी. चिता कॅम्पचे खेळाडू आहेत ज्यांना रसेल सुद्धा म्हटलं जातं आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी मारलाय प्रशांतने. लांब लचक पाठवलाय हा बॉल 2 धावांसाठी, कारण त्या झोनमध्ये कितीही लांब मारा स्टेशनला मारा 2च रन मिळतील. 27 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलचा हा सामना. प्रेक्षकांचं सर्वांचं स्वागत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, परंतु 3 प्लेयर असताना कॅच नाही झाली आहे. हा प्रश्न पडला की ही कॅच पकडणार कोण. कॉल खूप महत्त्वाचा होता, तो कॉलच नाही झाला आणि माझ्या मते तिघांपासून सुद्धा 3 फूट लांब अंतरावरच ती कॅच होती आणि कॅच कुणाची सुटली आहे, प्रशांत गरजची. म्हणजे कॅच नाही झाली आहे किंवा प्रयत्न नाही झाले असंच म्हणावं लागेल. कॉल खूप महत्त्वाचा आहे. अगदी आम्हाला मुलचंद सर सांगतायत इकडे, त्याचबरोबरीने असलम सर सुद्धा तेच सांगतायत की सगळ्यात महत्त्वाचं कॉल. तुम्ही क्रिकेट कोणतंही खेळा, अंडरआर्म खेळा, ओव्हरआर्म खेळा, लेदर खेळा, रबर बॉल खेळा, टेनिस बॉल खेळा, कॉल तर पाहिजे. उसळी होती, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 रन मिळणार आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पहिल्यात जर पाहिलं तर इकडे 3 बॉलवर मोठा फटका. या मैदानात जर मोठा फटका नाही आला तर ती चांगलीच बॉलिंग म्हणावी लागणार आहे. आणि या षटकात रसेल, ज्यांना टोपण नाव या नावाने देखील ओळखलं जातं, नबील, हा बॉल सुद्धा यष्टीरक्षकाकडे थोडासा लांबून कट केलाय. नबील आणि मोईन हे 2 बंधू आहेत, खूप चांगली बॉलिंग करतायत. चिता कॅम्पमधून सातत्याने वेगवान बॉलर येत आहेत गेल्या काही वर्षात. त्याच्यातील आणखीन एक नाव जोडलं जात आहे. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत नबील. याही वेळेला थोडासा आतमध्ये येणारा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि काय बनवलाय स्ट्रोक. अमित नाईकचा एअर स्ट्राईक आलाय, षटकार. आत्तापर्यंत अखूट टप्प्याची बॉलिंगची रणनीती सक्सेस झाली होती, म्हणून पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकला आणि माझ्यामध्ये काही चाहता त्या ठिकाणी एक छोटासा आला होता. अजून 1 बॉल बाकी आहे. 3री ओव्हर सुरू आहे. स्कोर जर पाहिला तर 35 झालाय. अमित नाईक याही मॅचमध्ये चांगली कामगिरी केली.
एक चौकार मारलाय, एक षटकार मारलाय. प्रशांत घरत यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. राज थोडीशी चर्चा करतायत नबील बरोबर, कारण राज सुद्धा माझ्या मते एक 16-17 वर्षाचा असताना निकी बॉईज मध्ये एंट्री केली होती, लहान वयातच, आणि काय टाकायचा जोरात. पुन्हा समोर खेळायला गेले, या वेळेला फसले आणि तिकडे पकडली गेली. राज यांच्याकडून कॅच आणि विकेट आलेली आहे. पहिला धक्का. नबीलने चांगली बॉलिंग केली, एक बॉल खराब टाकला आणि त्यानंतर विकेट सुद्धा येताना पाहिलं मिळते. आणि 3 षटकांचा खेळ पहा. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 यशस्वी षटक राहिलं आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 35. शेवटचं षटक आहे आणि प्रभाकर निषाद येतात बॉलिंगसाठी. लेदर बॉल क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात नवी मुंबईचे हे बॉलर आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने, आ रा 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 रा, खतरनाक षटकार. चुकीला माफी नाही. बॉल चांगला होता परंतु पुन्हा चांगला फटका बनवला, षटकार मारलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 41 झाली आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. निकी बॉईजवाले चांगले क्रिकेट खेळत आहेत, त्यांच्याकडेही चांगले बॅटर आहेत. जईद सारखा खेळाडू आहे, साहिल सारखा खेळाडू आहे आणि विशेष म्हणजे जोयर खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. समोर समोर पंच करण्याचा प्रयत्न राहिला, तिकडे बॉलला समोर फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगला बॉल पाहायला मिळालाय. प्रभाकरचं हे कमबॅक पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाते, जाऊन पोचते आता ती 42 वर. एक 50ची मॅच चांगली होईल. जरी 50 झाल्या तर मॅच चांगली होईल, कारण या दोन्ही टीमने जर पाहिलं तर आज खूप साऱ्या मॅच खेळलेल्या आहेत. अंदाज आलाय त्यांना. एका टीमला खूप सारी रेस्ट सुद्धा मिळाली आहे. पहिल्या 2 बॉलवर 7 आलेले आहेत. आणखीन एक बिग हिट. वाह, काय मारलाय क्लासिकल करण. 2च मिळतील. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. चांगला बॉल पाहिला मिळतोय आणि तिकडे चपलता दाखवली एसटी रक्षकांनी. रेस. प्रथम चव्हाणने तिकडे चपलता दाखवली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता एकंदरीत पाहिलं मिळते 44 वर थांबलेली आहे. 2 महत्वपूर्ण बॉल अजूनही येणं बाकी आहे. शेवटचं षटक, महत्वाची मॅच. क्रितेश घरत येत आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, सेमीफायनलची मॅच. कोण जाणार फायनलला? पुन्हा एकदा बिग हिट. वाह, बॉल खराब नव्हता परंतु फटका लाजबाब होता. प्रशांत घरत, ज्याची बॅटिंग पाहावीशी वाटते. परत 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 आणि बघता बघता धावसंख्या 50 झालेली आहे. पन्नास धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. ओ, कमी गतीचा बॉल, त्याला दिशा दिली. पाहूया पंचांचा इशारा तिकडे काय येतोय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे.
धावसंख्या झाली आहे 52, जिंकण्यासाठी करायचे 53. या 53 होऊ शकतात कारण निकी बॉयचा या मैदानातील अनुभव कामी येईल का? साहिल सावंत याही मॅचमध्ये बरसेल का? त्याचबरोबर जर पाहिलं तर जईद आहेत, प्रथमेश आहेत, जोयर आहेत, असे चांगले चांगले बॅटर याही टीममध्ये आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या डावात मॅच कशी रंगेल याची सगळ्यांना उत्कंठा आहे. दुसऱ्या बाजूला प्रज्योत अंभिरे यांना बॉलिंगसाठी आपण पाहणार आहोत. पालन यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. फकीरा यांना बॉलिंगसाठी पाहतोय. अकीब लेफ्टी पाहायला मिळत आहेत. म्हणजे बॉलिंगमध्ये देखील जर पाहिलं तर एक चांगली स्ट्रेंथ ताई पॅकेटचे पाहायला मिळत आहेत. आणि अमर परुळेकर स्वतः इन ॲक्शनमध्ये आहेत. तर पाहूया, एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे जाऊ आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्या डोंगरीचा गोड आवाज जो सध्या चर्चेत आहे, एक उभरते समालोचक आमचे मित्र मनोज मानकर या शेवटच्या डावाला आवाज देतील. धन्यवाद चंदू सर. उत्तरार्ध मात्र आता सुरू होईल आणि आपण चंदू सरांच्या आवाजाला थोडी विश्रांती देऊया. पुन्हा हा बुलंद आवाज आपल्याला उद्या अंतिम दिवस म्हणजे 16 ऑगस्ट रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी ऐकायला मिळेल. तर उत्तरार्धाचं मात्र आता सुरुवात करतो. मी मनोज मानकर समालोचन कक्षातून आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. 53 धावांचं आव्हान मात्र समोर आहे. त्यामुळे निकी बॉयज संघाकडे चांगली फलंदाजी पाहायला, चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली, त्याच प्रकारची मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जो चला जरा सामन्याला पटापट सुरुवात करायची. आपल्याकडे थोडंसं अवधी शिल्लक आहे आणि या अवधीमध्ये आपल्याला हा उत्तरार्ध संपवायचा आहे. पुरंदर ट्रॉफी 2026 उपांत्य फेरीचा हा सामना. पाहूया कुठला संघ या दोन संघांपैकी अंतिम फेरीत धडक मारतोय. रोख रक्कम 2 लाखासाठी क्वालिफाय होतोय. आपण बघतोय पुरंदर ट्रॉफी 2026 आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना. जो संघ विजय होईल तो उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ह्याच वेळेला प्रकाश झोतात अंतिम फेरी. 53 धावांचं आव्हान मात्र समोर ठेवलंय. फलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला साहिल, दुसऱ्या बाजूला रोहितचा जलवा पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर प्रज्योत अंभिरे. आतापर्यंत चांगली इकॉनॉमी सोबतच विकेटचीही भरणी त्यांच्या ह्या खात्यामध्ये जमा झाले. सोबतच 2 षटकारांशी मात्र फलंदाजी आपली चमक दाखवले. उपांत्य फेरीचा सामना चेंडू क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्योत अंभिरे वर्सेस साहिल. खोलात टाकलेला चेंडू अप्रतिमरित्या वेग पाहायला मिळाला. प्रज्योत अंभिरेचा पहिला चेंडू निर्धाव. इरादे स्पष्ट केले आहेत. 53 धावा डिफेंड करायच्यात. यासाठी मात्र पहिला चेंडूच पाहावं लागेल केवढा वेगात पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 2 मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कर प्रज्योत अंभिरे तयार. साहिल सावंतसाठी चेंडू क्रमांक 2. ऑफ स्टंपला मात्र चेंडू तिकडे तटवला गेला. तिकडे मात्र प्रोटेक्शन आहे. एका धावेने खातं उघडलंय. 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला पाहिलं प्रज्योत अंभिरे. सामना करण्यासाठी नवीन फलंदाज रोहित जो नॉन स्ट्रायकर एंडला होता तो मात्र आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय.
53 धावा पूर्ण करण्याच्यात. एखाद्या तरी षटकाला मात्र काउंटर करावं लागेल. पहिलं प्रज्योत अंबिरीचे षटक अगदी डिफेन्सिव्ह मोडवर खेळताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत का ते पाहूया. साहिल सावंतच्या बॅटमधून ही धाव आली आहे. खातं उघडलं गेले. गोलंदाजाची भरणी आहे मात्र ताई पॅकर्स संघाकडे, परंतु तेवढाच मात्र अनुभव ह्या ग्राउंडचा निकी बॉईज संघाकडे. पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप बॅटच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी प्रज्योत अंबिरेचा. आणखी एक निर्धाव चेंडू होते, म्हणजे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव आलेत आणि चांगलं साईन आहे ताई पॅकर्स संघासाठी. जेवढ्या डॉट बॉल्स त्यांना काढता येतील तेवढेच मात्र मॅच लांब घेऊन जातील ते निकी बॉईज संघाकडून. पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकलेत. चेंडू क्रमांक 4 फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू तटवला जाईल थेट मैदानाच्या बाहेर. 2 धावांसाठी अटॅक मात्र करावा लागेल, परंतु पहिलं षटक असल्यामुळे दोन्ही रिस्पेक्टफुली मात्र हे चेंडू खेळले जात आहेत. 2 चेंडूंचं मात्र षटक शिल्लक. चेंडू क्रमांक 5 कोलात टाकलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये मात्र चेंडू तटवलाय. तिकडे मात्र किती धावा मिळत आहेत ते पाहूया. स्ट्राईक रोटेट करतायत. साहिल सावंतला पुन्हा स्ट्राईकवर आणलंय शेवटच्या चेंडूसाठी. विकेट मात्र अजूनपर्यंत आलं नाहीये, परंतु त्याच प्रकारची चांगली इकॉनॉमी पाहायला मिळाली या षटकामध्ये. धावसंख्या फक्त स्थिरावली आहे ती 4 या धावसंख्येवर. चेंडू मात्र 5 झाले. शेवटचा चेंडू षटकातील. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर, परंतु यावेळेला मात्र थोडासा चेंडू गुडलिनच्या दिशेमधून हवी तशी उसळी मिळाली. ऑन द राईज मात्र चेंडू खेळला गेला. 2 धावांसाठी षटकाची मात्र समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकही गडी बाद झाला नाहीये. आजचा दिवस मात्र सगळ्यांसाठीच स्मरणीय दिवस राहिलाय. ज्या प्रकारची फलंदाजी आपण अभिषेक आंबरेला करताना पाहिली, अमित नाईकला करताना पाहिली, गोलंदाजी मार्ग तेवढीच चाणाक्ष पद्धतीने, म्हणजे अकिब लेफ्टीलाही तेवढीच चाणाक्ष गोलंदाजी करताना पाहिली. म्हणजे सगळीकडून म्हणजे 50-50 बॅलन्सिंग असा आजचा दिवस राहिला. आज पहिलाच दिवस मात्र गाजवला पुरंदर ट्रॉफी 2026 ने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये थेट प्रक्षेपण पाहायला मिळालं यूट्यूबच्या माध्यमातून, आणि त्याचाच आनंद मात्र उद्या घेतील. काल उद्याचा अंतिम दिवस 16 ऑगस्ट 2026. आणखी मोठे तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. मोठमोठे संघ पाहायला मिळतील. मोठमोठे 8 संघ पाहायला मिळतील. गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवर तयार. चेंडू मात्र रेंजमध्ये होता आणि तो रेंजमध्ये असलेला चेंडू मात्र रोहितच्या बॅटमधून निसटला. अगदी समोर टाकलेला चेंडू होता. कनेक्शन जर मिडल जर झालं असतं तर नक्कीच कॉम्बॉक्समध्ये चेंडू ट्रॅव्हल केलं असतं चेंडूने, आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी केली आहे नितीनने सगळ्या मॅचेसमध्ये. जेवढे मॅचेस आपण जेव्हा खेळताना बघितलं ताई पॅकर्सला, नितीनची गोलंदाजी तेवढीच चांगली इकॉनॉमिकल राहिली आहे. फुलटॉस चेंडू यायला मात्र मिडविकेटच्या दिशेमध्ये पालनचं तिथे प्रोटेक्शन होतं, आणि मात्र विकेटचं पतन. धावचीत मात्र तेवढंच अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला पालनकडून, आणि तेवढंच चांगलं बॉल कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं नितीनकडून. विकेटचं होतंय पतन. तंबूमध्ये परतावं लागतंय ते म्हणजे रोहितला रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावचीत झालाय, चांगला थ्रो, आणि पहिला हादरा मात्र निकी बॉईज संघाला. अजूनही विजयाच्या धावा मात्र पूर्ण करण्यासाठी एका खंद्या फलंदाजाला मैदानात उतरावं लागेल. कर्णधार स्वतः मैदानात येतोय, जोहेर येतोय. आणि आता मात्र आपण जर बघितलं जोहेरने ज्या प्रकारची फलंदाजी केली होती आपल्या सामन्याला सेमीफायनल पर्यंत, उपांत्य फेरीपर्यंत आणण्यासाठी सगळं श्रेय मात्र जोहेरला द्यायलाच हवं. चांगली फलंदाजी फॉर्मात आहे वीर छत्रपती संभाजी मैदानात, आणि आज मात्र त्या अनुभवाला मात्र तेवढं कामी लावावं लागेल. फटका चांगला आहे. यावेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय षटकार. याला म्हणतात साहिल सावंत स्पेशल षटकार. सुंदर फलंदाजी. थोडासा खराब चेंडू भेटला, वेट केला, त्याच्यानंतर बॅकफुटला जाऊन चेंडू समोर व्ही मध्ये खेळण्यात आला कॉम्बॉक्समध्ये, आणि परिणाम मात्र 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकले. अशाच फलंदाजीची आवश्यकता होती. काउंटर करायला पाहिजेच कुठल्या तरी गोलंदाजाला. कदाचित तो गोलंदाज नितीन आहे का हे पाहावं लागेल. पहिला षटकार तर त्याच्या पहिल्या 3ऱ्या चेंडूवर आलाय, आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. पुढचा चेंडू नितीनचा. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूने ट्रॅव्हल केलंय. तिकडे मात्र अवांतर धाव स्वैर मारण्यासाठी पंचांनी आपले दोन्ही हात बाजूला केलेत, समसमांतर केलेत. एक्स्ट्रा डिलिव्हरी टाकावी लागेल. एक एक्स्ट्रा रन्स मात्र इकडे गुणलेखकांनी इकडे त्याची नोंद घेतली आहे, जमा करून घेतले खात्यामध्ये.
खोलात टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर मात्र तिकडे उडवलाय. चेंडू हाही जातोय का पाहावं लागेल, परंतु तिकडे मात्र खेळाडूंची हालचाल पाहायला मिळते. धावा मात्र गेल्या त्या 2च्या दिशेमध्ये. काय फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते तो म्हणजे साहिल सावंत. याचा अर्थ साहिल सावंतला पूर्ण 4 षटकं खेळून काढावी लागतील जर आपल्या संघाला विजयश्री म्हणजे अंतिम फेरीत पाहायचं असेल तर. आणि नक्कीच जर त्याच्यासाठी साहिल सावंतला सांभाळून खेळावं लागेल, कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, जोहेर सोबत चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. उलटा चेंडू पुन्हा एकदा गेला तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला मात्र तिकडे बीट करत गेला. एक धाव तिकडे घेतला. दुसऱ्या धावीसाठी पाहायला लागेल. पालांचा चांगला थ्रो मात्र तेवढाच अपेक्षित होता. बॉल मात्र चांगलं कलेक्शन झालं नाही. चोरट्या 2 धावा मात्र घेण्यात आल्या. 2 धाव संख्येने आणखी 2 धावा मात्र पुढे सरकताना पाहायला मिळतात. आपण जगता गुणफलक मात्र हलता ठेवलंय निकी बॉयजच्या संघाने. जरी डॉट बॉल जरी आले असले तरी एका षटकाराने मात्र आणि त्याच्यानंतर 2-2 धावांनी मात्र हा गुणफलक हलता ठेवलाय. उलटा चेंडू स्विंग पाहायला मिळाला. चेंडू जातोय थेट मैदानाच्या बाहेर. रेंज पाहावी लागेल कुठे त्याची रेंज आहे. पंचांच्या निर्णयाकडे लक्ष. 2 धावांनी आणखी धावसंख्या पुढे सरकल्या. 2 धावा मात्र टार्गेट पासून कमी झाल्या. षटकाची मात्र तिकडे होते समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 19 ऑन बोर्ड ॲट द लॉस ऑफ 1 विकेट. बारा चेंडू 34 धावांची आवश्यकता. 34 धावा हव्यात विजयासाठी. गोलंदाजाचं सिलेक्शन तेवढंच महत्वाचं ठरेल. अमरदादा परुळेकर कोणावर ही जबाबदारी देतात हे पाहावं लागेल. आणि मात्र प्रमुख गोलंदाजाकडे मात्र त्यांनी आपली मोर्चा नेलाय तो म्हणजे पालनकडे. अप्रतिम गोलंदाजी पालनने आतापर्यंत केली आहे. चांगली इकॉनॉमी राखली आणि त्याच्यासाठीच मात्र विकेट टेकर गोलंदाज राहिलाय तो ताई पॅकरसाठी. याच्यासाठी त्याची निवड करण्यात आली आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात होते. पालन गोलंदाजी मार्कवर तयार. जोहेर फलंदाजी मार्कवर तयार. आतापर्यंत एकही फ्रेश चेंडू खेळला नाहीये आणि बघता थोडी अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पाहायला मिळते. कारण मोरेल आपण पाहतो अगदी पंचांच्या बाजूला. यावेळेला मात्र स्लिपच्या दिशेमध्ये चेंडू गेलाय. गोशांकिक क्षेत्रात 1 धाव आणखी मिळाली आहे. प्रयत्न करतोय जोहेर समोर व्ही मध्ये खेळण्याचा, परंतु वेगवान गोलंदाज पालन त्याच्या समोर आहे. पहिला चेंडू आपण बघितला खोलात टाकला होता. जोहेरचं मात्र बॅटचं कनेक्शन कुठे अगदी हलकं कनेक्शन पाहिलं. याचा अर्थ बॅटचा वेग फार जोरात होता, स्विंग फार जोरात होता. यावेळेला मात्र आकुडतप्प्याचा चेंडू बाउन्स मात्र पाहायला मिळाला. पंचांनी मात्र वाईटची घोषणा केली आहे. कधी कधी आपण म्हणतो वेगही आपल्या घातक ठरू शकतो आणि त्या वेगावर नियंत्रण हवं. आणि जर आपण सिमेंटच्या विकेटवर खेळत असाल तर नक्कीच ते त्याच्यावर नियंत्रणापेक्षाही नियंत्रण चांगलं हवं गोलंदाजीवर. आणि हेच पाहायला मिळतंय आजच्या ह्या पुरंदर ट्रॉफी 2026 मध्ये. बरेच नो बॉल पाहायला मिळाले आपल्याला अशा पद्धतीचे. उलटा चेंडू, परंतु चेंडू गेलाय कव्हर रिजन मध्ये. असं वाटलं होतं थोड्या वेळासाठी की चेंडू कॉम्बॉक्स मध्ये येईल, परंतु जोहेरबाईंनी मात्र तो चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये खेळला गेलाय. 2 धावांनी धावसंख्या आणखी पुढे सरकली आहे. प्रयत्न करतोय पालन थोडासा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा. त्याच्या मात्र अंमल करण्यात येते का पाहूया. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. यावेळेला मात्र कुठेतरी फंबल पाहायला मिळालं जोहेरकडून. प्रत्येक डॉट बॉल मात्र विजयापासून लांब ठेवेल निकी बॉयज संघाला. उपांत्य फेरीचा सामना अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी मात्र काहीसा क्षण शिल्लक दोन्ही संघांसाठी. त्याच प्रकारचा चेंडू. रिझल्ट मात्र कॉपी पेस्ट पाहायला मिळाला. याला म्हणतात पालन स्पेशल गोलंदाजी. पंकज पालनची जर आपण गोलंदाजी बघितली तर उंचपुरा असा पंकज पालन आणि त्याचा कमीत कमी 8.5 ते 9 फुटावरून येणारा चेंडू. फटका चांगला आहे. चेंडू गेलाय पॉइंट रिजन मध्ये. खेळाडू त्याच्या खाली येतोय, परंतु चेंडू मात्र मैदानातच स्थिरावलाय. एका धावेत समाधान मानावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून मात्र दुष्काळ पडलेला दिसतोय निकी बॉयज संघाकडून. एक षटकार मात्र ठोकला होता. त्या षटकारानंतर मात्र कुठलाही मोठा फटका आला नाही आणि श्रेय मात्र गोलंदाज पंकज पालनला जाईल. सुंदर गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन कडून. यावेळेला फटका चांगला आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा साहिल सावंतच्या बॅटमधून येतोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये षटकार.
शेवटच्या चेंडूवर मात्र चांगला षटकार ठोकलाय. पाहावं लागेल झाली ती म्हणजे 30 धावसंख्या झाली आहे. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि 23 धावा जर करायच्या असतील तर साहिल सावंत आणि झोहेर या दोघांनाही मात्र दोन्हीकडून अटॅक करावी लागतील. 6 चेंडू 23 धावा. टाय ब्रेकरचा संघ मात्र अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हे 6 चेंडू अगदी सांभाळून टाकावे लागतील. कारण मगाशीच मी म्हटलं विभागीय संघ असल्यामुळे तेवढा मात्र मैदानाशी समरस झालेला संघ आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मध्ये फकीराची निवड करण्यात आली कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. फकीरा गोलंदाजी मार्कवर तयार. प्रत्येक चेंडू मध्ये आता अटॅक पाहायला मिळेल. डावखुरा फलंदाज जोहेर फलंदाजी मार्कवर तयार. सामना करण्यासाठी फकीरा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अंतिम डेथ ओव्हर स्पेशालिस्ट फकीरा गोलंदाजी मार्कवर तयार जोहेरसाठी. यावेळेला बॅटचं कनेक्शन तेवढं चांगलं जमलं नाहीये. मिडल नाही झालंय परंतु चेंडू जाईल तो 2 धावांसाठी. 5 चेंडूत 21 धावांची आवश्यकता म्हणजे 2 मोठे फटके मारावेच लागतील या 5 चेंडूमध्ये आणि त्याच्यानंतर मात्र इक्वेशन ठरवेल की मॅच कोणाच्या बाजूने झुकतं माप पाहायला मिळतंय. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेला मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. चेंडू जातोय सीमारेखा पार. येतोय जोरच्या बॅटमधून खणखणीत षटकार. मग अशीच मी म्हटलं होतं मैदानाची खडानखडा आणि तेवढाच चांगला अनुभव या फलंदाजाकडे आहे. विभागीय संघ असल्यामुळे चेंडू कुठल्या बाजूला किती वेगाने मारायचा याचा मात्र पुरेपूर अंदाज जोहेरकडे आहे पाहायला मिळाला. 6 धावसंख्येने मात्र अजून टार्गेट कमी झाले. चार चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता. अजून एक बिग हिट पासून लांब आहेत निकी बॉयचा हा संघ आणि आपण बघताय पुनरागमन केले या संघाने. सेमीफायनल पर्यंत मात्र धडक मारली आहे. बऱ्याच वर्षानंतर मात्र कमीत निकी बॉयचा संघ पाहायला मिळतोय व्यावसायिक क्रिकेट खेळताना. दहशत होती मुंबईमध्ये आणि तेच मात्र दहशत पसरवण्याचा प्रयत्न या संघाचा. गोलंदाजांवर अटॅक करण्याची एकही मात्र संधी सोडत नाहीये जोहेर. पहिल्या 2 चेंडूमध्ये मात्र 8 धावा मात्र आल्यात. अजूनही 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. समोर ताई पॅकर्सचं आव्हान असेल. फकीराला मात्र आता दिशा मात्र त्याने बदलली आहे आणि या दिशा बदलाचा मात्र काय फरक पडतोय ते पाहूया जोहेरच्या फलंदाजीवर. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा बी मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र रनआउट थोडासा डेंजर झोन मध्ये पाहायला मिळाला जोहेर. विकेटचं होतंय पतन. रनआउट क्रमांक 2 पाहायला मिळतोय तो म्हणजे निकी बॉयज संघाचा इन्फॉर्म बॅटर जोहेर याचा तंबूत आश्रयासाठी जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे जोहेर. 3 चेंडू झालेत आता आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू हा मैदानाच्या बाहेर मारावाच लागेल. दुसरा ऑप्शन नाहीये. करूया मरोची परिस्थिती. साहिल सावंतला हे 3ही चेंडू खेळावे लागतील. दुसरा ऑप्शन आता नाहीये त्यांच्याकडे. आता मात्र परतीचे दोर कापले गेले आहेत. फकीर अप्रतिम गोलंदाजी करतोय. जोहेरचा काटा मात्र अडसर मात्र दूर करण्यात त्याला यश आले. एक्स्ट्रा डिलिव्हरी पासून मात्र स्वतःला थांबवावं लागेल फकीराला. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ होतोय. अगोरतप्याचे चेंडू काय मात्र गोलंदाजी पाहायला मिळाले. याला म्हणतात अँगलने गोलंदाजी करणं. फकीरा गोलंदाजाचं नाव सगळ्यांच्या लक्षात आहे. माहिती आहे मुंबईतील व्यावसायिक खेळाडूमधील एक महत्वाचं नाव फकीरा. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी ताई पॅकर्स संघासाठी. आणि आपण बघितलं असेल 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहत. अजूनही 15 धावा विजयासाठी हव्यात. पुन्हा आखोड टप्प्याचा चेंडू रॅकेट शॉट पाहायला मिळाला घोषांकी क्षेत्रामध्ये. विजयापासून 1 चेंडू दूर ताई पॅकरचा संघ आपल्याला पाहायला मिळते. पुरंदर चषक 2026 अंतिम फेरी गाठण्यासाठी 1 चेंडूचा मात्र 1 चेंडू दूर. आणि काय गोलंदाजी झाली आहे. गोलंदाजी तेवढीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु याला चेंडू मात्र बाउन्स पाहायला मिळाला. तिकडे वाईटचा इशारा.
शेवटचा चेंडू शिल्लक षटकातील. चौदा धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. पुरंदर चषक 2026 अंतिम फेरीत पोहोचलेला पहिला संघ ताई पॅकर्स, अमरदादा परुळेकर आणि कंपनी यांचं अभिनंदन. आपलं खूप खूप अभिनंदन. उद्या आपण यांना पाहणार आहोत याच वेळी अंतिम फेरी खेळताना. आणि ह्या सामन्याचा सामनावीर ठरलाय आणि ह्या मॅचचा हिरो ठरलाय तो म्हणजे नन अदर दॅन प्रशांत घरत. प्रशांत घरत, मी विनंती करतोय आपण